शेवग्याच्या पानाची भाजी म्हणजे मोरिंगा म्हणतात. हे पहा भाजी किती सुंदर झालेली आहे. आज मी शेवगाच्या पानाची भाजी तुम्हाला करून दाखवणार आहे. शेवगा म्हणजे हे खूप पौष्टिक असते, आयुर्वेदिक भाजी आहे आणि कॅल्शियमचं प्रमाण खूप आहे ह्याच्यात. तर हे भाजी मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे. शेवगा म्हणजे याला मोरिंगा पण म्हणतात. मोरिंगा आणि शेवगा याच्यात शेंगाची भाजी पण होते. तर याच्यात मी हे त्याच्यात टाकायला हे घेतलेले आहे शेंगदाण्याचा कूट, मिरच्या खोडून घेतलेल्या आहे, लाल मिरच्या आणि जिरं, मोहरी, कांदा भरपूर घेतलेला आहे. 3-4 कांदे कापून घेतलेले आहे. कांदा, तेल, मीठ, जिरं, मोहरी आणि लसूण 3-4 पाकळ्या शिलून कापून घेतलेल्या आहेत. तर याच्यात आता मी याच्यात मोहरी टाकणार आहे. 1 चमचा मोहरी घेतलेली आहे. ही थोडीशी तडतड झाली तर 1 चमचा जिरं घेतलेलं आहे आणि नंतर मग कांदा घेतलेला आहे. कांदा जास्त प्रमाणात घ्यायचा म्हणजे भाजीला खूप चव येते, खूप सुंदर चव येते. आणि हे रानभाजीमध्ये जास्त कांदा घेतला ना तर खूप चविष्ट भाजी होते. तर जास्त प्रमाणात कांदा घ्यायचा आणि छान लाल होऊ द्यायचा कांदा. हे जे मोरिंगा आहे याला मुंगणी पण म्हणतात. हिंदीमध्ये मुंगणीची भाजी म्हणतात. याच्या शेंगाची भाजी पण होते आणि खूप आयुर्वेदिक भाजी आहे. या भाजीचं म्हणजे वैशिष्ट्य सांगितलं तर खूप चांगलं असते. कॅल्शियम भरपूर आहे, कॅल्शियमचं प्रमाण भरपूर आहे या भाजीत. तर खाल्ली पाहिजे ही भाजी, वर्षातून एकदा तरी खाल्ली पाहिजे. आणि आता हा सीझन आहे ना यावेळेस, आणि हे 12 महिने असते त्याचे पानं. दुसऱ्या भाजीसारखं नाही या सीजनेवर, केव्हाही आपल्याला करता येते याची भाजी. तर छान याचा लाल कांदा होऊ द्यायचा आणि लाल कांदा झाल्यावर मग याच्यात मी मिरच्या पण खुडून घेतलेल्या आहे, लाल मिरच्या. तर जास्त नाही घ्यायची, तर आपण भाजीनुसार जेवढी आपल्याला भाजी करायची आहे त्यानुसार आपल्या आवडीनुसार जास्त तिखट नाही पाहिजे तर कमी घ्यायची. आणि ज्यांना तिखट आवडते त्यांनी जास्त प्रमाणात घ्यायची. तिखट जर जास्त असेल हे लाल मिरच्या तर मग कमी याचे घ्यायचे. थोडंसं आता याच्यात कांदा थोडा लालसर होत आलेला आहे. तर याच्यात मी आता हे मिरच्या फोडलेल्या टाकणार आहे. आणि मोरिंगाची भाजी म्हणजे खूप पौष्टिक भाजी आहे. हे अशी असते ही मोरिंगाची. याचे पानं बारीक बारीक पानं काढून घ्यायचे आणि त्याची भाजी करायची. धुवून घ्यायची, पानं काढून धुवून घ्यायची, नंतर मग याची भाजी करायची. मी अंदाजे घेतलेले आहे, म्हणजे कांदा टाकला तर भरपूर होऊन जाते. आणि याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकायचं थोडंसं. थोड्याशा लसणाच्या पाकळ्या शिरून आणि कापून घेतलेल्या आहे मी, ते टाकत आहे. मला आयुर्वेदिक भाजी खूप आवडते आणि खूप पौष्टिक पण असते ना, तर जास्त करून मी आयुर्वेदिक भाज्या बनवत असते. करोट्याची झाली, शेवगाची झाली, हरभऱ्याची, असे जे आयुर्वेदिक भाज्या आहेत त्या जास्त करून मी बनवत असते. आणि आम्ही जेवणात त्याचा जास्त करून उपयोग करत असतो. उमराची भाजी,
उंबर असते ना त्याची भाजी, तर ते पण मी करून दाखवणार आहे तुम्हाला. उंबराची भाजी पण करून दाखवणार आहे. बाभळीच्या शेंगाची भाजी ते पण खूप छान होते, ते पण मी करून दाखवणार आहे. आता हा कांदा झालेला आहे. मीठ आपण नंतर टाकू. मीठ भाजी चिरल्यावर मग आपल्याला त्याचा अंदाज येते का मीठ किती टाकायचं, नाही तर खारट वगैरे होऊ शकते. म्हणून मग मी मीठ नंतर टाकत असते भाजी. आता हे कांदा झालेला आहे, याच्यात आता मी ही भाजी टाकत आहे. शेवगाच्या पानाची भाजी. छान भाजी तिखट आलेली आहे. तिखट भाजी याच्यात आता आपण नंतर थोडी भाज्यावर याच्यात आपण गाण्याचं कूट टाकणार आहे आणि मीठ हे दोन्ही टाकणार आहे. बनवायला सोपी आणि खूप पौष्टिक भाजी आहे. कांद्याचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे या भाजीत. आता ही भाजी चिरलेली आहे आणि अगदी झालेली. आता याच्यात आपण गाण्याचा कूट घेणार आहे. खूप लवकर होते ही भाजी आणि मी सगळं तयार करून ठेवलेलं आहे. कांदा वगैरे कापून दाण्याचा कूट, म्हणून हे लवकर झालेली भाजी सगळं तयार करून. आणि मीठ पण जास्त नाही टाकायचं आहे, नाही तर ते खारट होऊ शकते. गॅसचा पावर मी थोडा कमी करते, भाजी बनवू शकते. छान भाजी झालेली आहे. भाजीचा सुगंध पण खूप छान दरवळलेला आहे. तुम्ही करून बघा एक वेळ आपली भाजी आणि खाऊन बघा. शेंगा आजकाल याच्या शेंगा विकत पण भेटतात मार्केटमध्ये. भाजीवाल्याकडे पानं नाही भेटत. पानं आपल्याला शोधावं लागते. कोणाच्या घरी असलेले झाड वगैरे असलं तर मग ते तिथून घेऊन यायचं. आता ही भाजी झालेली आहे. मी आता तुम्हाला काढून दाखवणार आहे ही भाजी कशी तरी. छान सुंदर झालेली आहे भाजी आणि खूप सुगंध याचा दरवळलेला आहे. खूप छान भाजी आहे.
हे बघा, हे अशी शेवगाच्या पानाची भाजी छान झालेली आहे. भाकरीसोबत, पोळीसोबत, मक्याची भाकर म्हणा, ज्वारीची भाकर, बाजरीची, खूप छान लागते ही आयुर्वेदिक भाजी. हे दळून दाखवते मी तुम्हाला. ही अशी झालेली आहे भाजी.